शेतकऱ्यांची दिवाळी गोड. तर 4 योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. तर या 16 जिल्ह्यात पैसे टाकलेले आहेत. तर यामध्ये पहिले जे पीक विमा 32,000 रुपये, त्यानंतर इथं जे ते नमो शेतकरी योजना, तर या संदर्भात सुद्धा आपण लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर येते PM किसान योजना, तर याची जी काही भरपाईची रक्कम आहे ती 18,000 रुपये, PM किसान 2 आणि नमो शेतकरी 2. तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. सर्वप्रथम जे काही पीक विमा संदर्भात आपण इथं माहिती पाहणार आहे. तर पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती तुम्हाला यायचं आहे. तर आता हे जे 4 योजनेचे पैसे आहेत, दिवाळी सर्व शेतकरी बांधवांची गोड. पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा. तर आता पैसे कशा पद्धतीने चेक करायचे आहे, तर तुम्हाला यादी देखील इथून चेक करता येणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला अशा प्रकारचं दाखवेल. तर हिरव्या कलरमध्ये जे काही दिसत आहे शेतकरीकरिता लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता जे काही तुमचा मोबाईल नंबर आहे, पीक विमा फॉर्म भरता वेळेस जे काही मोबाईल नंबर दिलेला असेल तेच मोबाईल नंबर इथं टाका. हा जो कॅप्चा दिलेला तो कॅप्चा इथे एंटर करा. रिक्वेस्ट फॉर OTPवरती क्लिक करायचं आहे. तर इथं जे आपण आपला मोबाईल नंबर एंटर करून घेऊया. त्यानंतर हा जो कॅप्चा इथं टाकून घेऊ. कॅप्चा तुम्ही इथून रिफ्रेश देखील करू शकता. तर इथं टाकल्यानंतर रिक्वेस्ट फॉर OTPवरती क्लिक करायचं आहे. तर आता मोबाईलवरती OTP इथं पाठवलेला आहे. तर OTP देखील आपल्याला आलेला आहे. जर OTP आलेला नसेल तर एरोप्लेन मोडला टाकून मोबाईल काढायचा आहे. त्यानंतर इथं कॅप्चा, त्यानंतर रिसेंट OTP तुम्हाला इथं करायचं आहे. ज्यांना कोणाला OTP आलेला नसेल तर आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहे. पीक विमा, नमो शेतकरी, PM किसान आणि नुकसान भरपाई. तर इथं आपण जे की इथं OTP आलेला आहे इथं टाकून घेऊया. त्यानंतर आपल्याला सबमिटवरती ज्या क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला दाखवेल. तर यामध्ये जे की पीक विमा आहे खरीपचा चेक करायचा की रब्बीचा ते तुम्ही इथून चेक करू शकता. तर यामध्ये तुम्हाला 2025 असेल, 24 असेल, 23, 22, 21, 20, 18, 19 तर अशांचा पीक विमा तुम्हाला चेक करता येणार आहे. तर इथं आपण डेमोसाठी 2024 इथं सिलेक्ट करू. तर इथं खरीपच्या जागी रब्बी सिलेक्ट करू. त्यानंतर थोडं झूम इन करायचं आहे. तर तुम्ही इथं खरीप किंवा रब्बी सिलेक्ट करू शकता. तर इथं काहीच दाखवत नाही. थोडं खाली आल्यानंतर इथं पेमेंट ज्याच्या खात्यामध्ये जमा झालेलं दिसेल त्याचप्रमाणे इथं मी रब्बी सिलेक्ट करतो. रब्बी सिलेक्ट केल्यानंतर इथं टोटल क्लेम पेड म्हणजे यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही. तर इथून देखील तुम्ही चेक करू शकता पैसे वगैरे आले की नाही. त्यानंतर इथून आपण कट करून घेऊया. कट केल्याच्या नंतर आता इथं आपण 2024 सिलेक्ट केलेला, 2025 देखील तुम्ही इथून चेक करू शकता. 2023चा चेक करायचा असेल 2023 सिलेक्ट करा. तर आता इथं पैसे जमा झालेले आहेत. तर इथं रब्बी सिलेक्ट केलं तर रब्बीचं काही दाखवत नाही. जसं आपण नाही खरीपचं काही दाखवत नाही, रब्बी सिलेक्ट केल्यानंतर दाखवते. टोटल क्लेम पेडवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल किती पर्सेंटेज लॉस झालेला आहे, किती अमाऊंट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे ते टोटल तुम्ही इथून चेक करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला टोटल क्लेम पेड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला आहे की नाही चेक करू शकता. तर आता या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे जे काही वाटप इथं सुरू झालेलं आहे. त्याचप्रमाणे आता अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्यायचं पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही. त्यानंतर आता आपण इथं PM किसानच्या ऑफिशियल पेजवरती येऊ. तर इथं PM किसान असं तुम्हाला टाकायचं आहे. सर्चवरती क्लिक करायचं आहे. पहिली जी लिंक येईल PM किसान या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर PM किसानचा जो काही पहिला हप्ता आहे तो जो काही 20वा हप्ता आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. त्याचप्रमाणे आता PM किसानचा जो काही राहिलेला हप्ता आहे, जे काही पुढील हप्ता आहे ते आता कशा पद्धतीने चेक करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला खाली यायचं आहे. तर आता याचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला DBT लिंक आहे. तर ज्यांची KYC राहिलेली आहे तर KYCवरती क्लिक करा. तुमचा आधार नंबर टाका, सर्चवरती क्लिक करा. तर तुम्हाला इथे दाखवेल की तुमची KYC झाली की नाही. त्याचप्रमाणे आता लाभार्थ्यांची बेनिफिशरी स्टेटस जे काही लिस्ट तुम्हाला इथं बघायला मिळेल. तर एक शेतकऱ्यांसाठी नवीन अपडेट आलेला आहे. शेतकऱ्यांची यादी चेक करण्यासाठी तुम्हाला किंवा तुम्ही इथून लँग्वेज देखील चेंज करू शकता. मराठी पाहिजे किंवा हिंदी पाहिजे. तर मराठीवरती सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं आहे. तर इथं लाभार्थ्याची यादी दिसेल. तर ज्यांना कोणाला याचे पैसे मिळत नसेल PM किसानचे कमेंट करून नक्की सांगा. लाभार्थ्याची यादीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर आता याचे जे काही पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेले आहे त्यामध्ये अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव,
कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ. तुमचा जो काही जिल्हा असेल जिल्हा सिलेक्ट करा. तुमचा जो काही तालुका सिलेक्ट करा. व्हिलेज एखादं सिलेक्ट करा. गेट रिपोर्टवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर जे काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे त्या शेतकऱ्यांची यादी तुम्हाला इथून दाखवल्या जाणार आहे. त्यानंतर इथं आता टाकायचं आपल्याला नमो शेतकरी. नमो शेतकरी टाकल्यानंतर इथं नमो शेतकरी महासन्मान निधी, तर या ऑफिशियल पेजवरती आपण आलेलो आहोत. तर आता ज्यांची कोणी चुकीच्या पद्धतीने माहिती इथं सबमिट झालेली आहे तर अशांसाठी सुद्धा महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर आता बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही दोन प्रकारे तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता. तर एक म्हणजे तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे किंवा आधार नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर. तर रजिस्ट्रेशन नंबर कशा पद्धतीने काढायचा आहे आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहोत. तर इथं आपण मोबाईल नंबर जे की लिंक आहे आपल्या आधारला ते मोबाईल नंबर टाकूया. कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅपिटल स्मॉल जसंच्या तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर इथं आपण जे कॅप्चा जे इथं आपण एंटर करून घेत आहे. कॅप्चा आपण टाकलेला आहे. मोबाईल नंबर रिटर्न करून गेट आधार OTPवरती आपण क्लिक करून घेऊया. क्लिक केल्यानंतर OTP देखील आपल्या मोबाईलवरती सेंड झालेला आहे. तर OTP देखील आपल्याला आलेला OTP आपण टाकून घेऊया. सर्व माहिती टाकल्यानंतर जर OTP आलेला नसेल तर रिसेंट OTP करता येणाऱ्या गेट डाटावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला दाखवेल OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली. ओकेवरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर कधी साईट वर्क करत नाही तर तुम्हाला हीच प्रोसेस पुन्हा करायची आहे. तर इथून तुम्ही तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ते देखील तुम्हाला इथून चेक करता येणार आहे. तर इथं आता ओपन झालेलं आहे. तर प्रायसेससाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. तर तुमचा जो काही हप्ता आहे ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेला आहे व कोणत्या तारखेला ते तुम्हाला इथं दाखवेल. तर तुम्ही इथून चेक करून घ्या की तुमचा इन्स्टॉलमेंट कोणत्या खात्यात जमा झालेला आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी इथून चेक करून घ्या की कोणता हप्ता जे की तुमच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे. तर तुम्ही इथून चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये इन्स्टॉलमेंट जमा झाला की नाही. तर इथं इन्स्टॉलमेंटचे जे काही डेट आहे सक्सेसफुली तुम्हाला इथं मेसेज दाखवल्याप्रमाणे आहे. तर यामध्ये जे काही 2025मध्ये अतिवृष्टीपूर्व यामध्ये जे काही तालुके आणि जिल्ह्यांची यादी इथं आलेली आहे. तर त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात भरपाई वाटप होणार आहे ते पाहणार आहे. तर त्यामध्ये पहिला जो यामध्ये पालघर. तर इथं तुम्हाला जिल्हे दाखवेल, तालुके आणि बाधित शेतकऱ्यांचे जे काही तालुके आहे ते तुम्हाला दाखवेल. त्यानंतर पालघर आहे. 2 नंबरला आहे इथं नाशिक. तर थोडं आपण झूम इन करून घेऊया इथं. 3 नंबरला आहे धुळे. 4 नंबरला जळगाव. 5 नंबरला अहिल्यानगर. 6 नंबरला आहे पुणे. 7 नंबरला आहे सोलापूर. 8 नंबरला आहे सांगली. 9 नंबरला आहे सातारा. 10 नंबरला आहे कोल्हापूर. 11 नंबरला आहे छत्रपती संभाजीनगर. 12 नंबरला आहे जालना. त्यानंतर आहे बीड, लातूर, धाराशिव. 15 झालेले आहे. त्यानंतर 16वा जो आहे यामध्ये नांदेड. 17 नंबरला परभणी. 18 नंबरला हिंगोली. 19 नंबरला बुलढाणा. 20 नंबरला अमरावती. 21 नंबरला अकोला. 22 नंबरला वाशिम. 23 नंबरला यवतमाळ. 24 नंबरला वर्धा. 25 नंबरला नागपूर. 26 नंबरला भंडारा. 27 नंबरला गोंदिया. 28 नंबरला नागपूर. 29 नंबरला गडचिरोली. तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर आता यापैकी कोणत्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.